मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे एकाच मंचावर येणार। ताजलँडमधील कार्यक्रमात दोन्ही नेते एकत्र येणार। पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमानिमित्त एकत्र येणार। शिवाजी सावंत यांच्या पक्षप्रवेशाला मुहूर्त मिळेना। शिवाजी सावंत यांचा आजचा भाजप प्रवेश पुढे ढकलला। मुंबई महानगरपालिकेसंदर्भात तिन्ही पक्ष एकत्र बसून निर्णय घेतील। गृहनिर्माण मंत्री पंकज भोयर यांची प्रतिक्रिया। चौकशी समिती सर्व काही समोर आणेल। पार्थ पवार प्रकरणाबाबत मंत्री पंकज भोयर यांचं वक्तव्य। 14 तारखेला नवी मतदार यादी येणार। यादी आल्यावर त्याची पडताळणी करणार। ठाकरेंची शिवसेना आघाडीतच, किशोरी पेडणेकर यांचा दावा। रायगड नगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीला धक्का। रोह्यात ज्येष्ठ माजी नगरसेवक यदुराम पडवळ यांचा शिवसेनेत प्रवेश। परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी दिलेल्या अल्टिमेटमनंतर दहिसर टोल नाका 50 मीटरने स्थलांतरित। या हालचालीनंतर शिवसेना पदाधिकाऱ्यांनी साजरा केला आनंदोत्सव। समाजवादी पार्टीचे नेते देवानंद रोजकर यांचा शिवसेनेत प्रवेश। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या उपस्थितीमध्ये मुंबईत केला प्रवेश। नालासोपारा येथील बहुजन विकास आघाडीला भाजपचा धक्का। नगरसेविका रेश्मा जाधव यांचा मुलगा विशाल जाधव करणार भाजपात प्रवेश। भाजप प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश। राज ठाकरेंच्या उपस्थितीत शिवतीर्थावर आज बैठक होणार। आगामी निवडणुकीसंदर्भात बैठक। धाराशिव जिल्ह्यातील 8ही नगरपालिका स्वबळावर लढण्याची आम आदमी पार्टीची घोषणा। इच्छुक उमेदवारांसाठी टोल फ्री क्रमांकही करण्यात आला जारी। काँग्रेस नेते शिरीष कुमार कोतवाल यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश। मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश। मला पत्नी मिळवून द्या, तुमचे उपकार विसरणार नाही। लग्नासाठी तरुणाचे शरद पवारांना साकड्या। अकोल्यातील तरुणाची अनोखी विनंती। महाराष्ट्रातील ही गंभीर सामाजिक समस्या। ग्रामीण भागात मुलांना मुली मिळत नाहीत। शरद पवारांना लिहिलेल्या पत्रावर अनिल देशमुखांची प्रतिक्रिया। निवडणुकीतून पिपाणी चिन्ह वगळलं। शरद पवारांच्या पक्षानं केलेली तुतारी चिन्हाला साधर्म्य असणारं पिपाणी चिन्ह गोठवण्याची मागणी आयोगाकडून मान्य। पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाचं पिपाणी चिन्ह वगळल्यानंतर रोहित पवारांचं ट्विट करत निवडणूक आयोगाचे मानलेत आभार। चित्रा वाघ यांना शिरूर कासार न्यायालयाने काढले नोटीस वॉरंट। मेहबूब शेख यांचे ॲडव्होकेट अंकुश वकील कांबळे यांची माहिती। बेलापूर मतदारसंघात 51 जागांपैकी 34 ते 35 जागा भाजपा जिंकेल। आमदार मंदा म्हात्रे यांचा दावा। भंडाऱ्यातील आंबेडकरवादी राजकीय पक्षांची पालिका निवडणुकीसाठी तयारी। पत्रकार परिषदेत घोषणा। आझाद बहुजन रिपब्लिकन आघाडी नावाने लढणार। पत्रकार परिषदेत घोषणा। गंगापूरचे माजी उपजिल्हाप्रमुख अविनाश पाटील यांची ठाकरेंच्या शिवसेनेत घर वापसी। भाजप सोडून पुन्हा ठाकरे सेनेत पक्षप्रवेश। अविनाश पाटील यांना गंगापूर नगराध्यक्षपदाची उमेदवारी। उल्हासनगर महापालिका निवडणुकीत वंचित सर्व जागा लढवणार। कार्यकर्त्या मेळाव्यात प्रवक्ता सोनू पवार यांची घोषणा। उपमुख्यमंत्री अजित पवार बारामतीच्या दौऱ्यावर। बारामती नगरपरिषद आणि माळेगाव नगरपंचायतीसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरू। अजित पवार कार्यकर्ता मेळावा घेणार। परभणीमधील पेडगावचे सरपंच आशिष हारकळ आणि माजी सरपंच जितेंद्र देशमुखांचा काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश। हर्षवर्धन सपकाळ आणि आमदार अमित देशमुख यांच्या उपस्थितीत मुंबईत पक्षप्रवेश। सोलापूरमधील मोहोळ नगर परिषदेच्या निवडणुकीत अल्पसंख्याक समाजाच्या उमेदवारांना धमकावलं। अशी गुंडेगिरी आम्ही चालू देणार नाही। माजी आमदार रमेश कदमांचा स्थानिक पुढाऱ्यांवर आरोप। वर्ध्यात महाविकास आघाडीत तिढा कायम। निवडणुका लागल्या मात्र तिढा अद्याप कायम। तर जागा वाटपावरून खासदार अमर काळे मध्यस्थी करणार का याकडेच लक्ष आहे। बिहारमध्ये भाजप आणि नितीश कुमार यांचं सरकार येणार। खासदार अनिल बोंडे यांचा विश्वास। काँग्रेसने गळा काढणं सुरू केलाय। निकाल लागल्यावर काँग्रेस लढणार। बोंडेंचा टोला।
मीरा भाईंदरच्या माजी आमदार गीता जैन यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश. अभियंत्याला चापट मारल्याचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश. बदलापूरमध्ये भाजपा शिवसेना एकत्र लढण्याची शक्यता. भाजपचा शिवसेनेला युतीचा प्रस्ताव. श्रीकांत शिंदेंची महायुतीत निवडणूक लढण्यास संमती. सूत्रांची माहिती. पंढरपूरमधील माळशिरस तालुक्यात मोहिते पाटलांना मोठा धक्का. बाबाराजे देशमुख भाजपमध्ये अधिकृतरित्या प्रवेश करतील अशी माहिती माजी आमदार राम सातपुते यांनी दिली आहे. इंदापूर नगराध्यक्ष पदावरून राष्ट्रवादीत नाराजीचा सूर. पक्षाने जर आम्हाला कोल्लं तर आम्हीही पक्षाला कोल्ल्याशिवाय राहणार नाही. जिल्हाध्यक्ष प्रदीप गारडकर यांचा थेट पक्षाला इशारा. लंडनमधील ऐतिहासिक इंडिया हाऊस महाराष्ट्र शासन ताब्यात घेणार. हाऊसचं सरकार स्मारक म्हणून जतन करणार. सांस्कृतिक कार्यमंत्री ॲडव्होकेट आशिष शेलार यांची माहिती. मंत्री संजय शिरसाट यांच्या विरोधात निवडणूक लढलेला उमेदवार राजू शिंदे भाजपात प्रवेश करणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत होणार पक्षप्रवेश. देशात धर्मादाणी सुस्तावलेल्या भाजप मॉडेलपासून धोका. दहशतवादी हल्ल्याच्या तपासाची सूत्र देशाचे अपयशी गृहमंत्री हाताळत आहेत. पंतप्रधान केवळ सोडणार नाही म्हणतात. दिल्ली स्फोटावरून सामनातून केंद्र सरकारवर टीका. निलंबित तहसीलदार सूर्यकांत येवलेंचा गडचिरोली ते पुणे भ्रष्ट प्रवास. 14 वर्षात 7 वेळा भ्रष्टाचाराचे आरोप तर 3 वेळा पुण्यातच बदली. यामागे वरदहस्त कोणी दिला याबाबत चर्चा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज नाशिक दौऱ्यावर. कुंभमेळ्यानिमित्त उभारलेल्या प्रकल्पाचं फडणवीसांच्या हस्ते होणार उद्घाटन. कुंभमेळ्यानिमित्तच उभारण्यात येणाऱ्या प्रकल्पावरून वाद. काँग्रेस नेते राहुल दिवे यांना पोलिसांकडून नोटीस. नाशिक दौऱ्यावर येणाऱ्या मुख्यमंत्र्यांचा ताफ्याला घेराव घालण्याचा दिला होता इशारा. शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या अध्यक्षतेत आज बैठक. आगामी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठक. सायंकाळी 6 वाजता मुक्ताई बंगल्यावर बैठक. खासदार रवींद्र वायकरांसह तत्कालीन अविभाज्य शिवसेनेच्या 28 कार्यकर्त्यांची पुराव्याअभावी सुटका. 2005 सालच्या हिंसाचार प्रकरणातून पुराव्याअभावी सुटका. हिंगोलीत 3 कोटी रुपयांच्या बनावट नोटा आल्याचा आरोप. भाजपा आमदार तान्हाजी मुटकुळे यांचा दावा. त्या प्रकरणात शिवसेनेचे युवा जिल्हाध्यक्ष राम कदम सूत्रधार असल्याचा आरोप. चंद्रपूर महानगरपालिकेच्या 17 प्रभागस्तरीय 66 सदस्य पदासाठी आरक्षण सोडत जाहीर. 50% जागा महिलांसाठी राखीव. राज्यात 18 लाखांहून अधिक नवीन मतदार. 7 महिन्यात आयोगाने 4 लाख नावं वगळली आहेत. अद्ययावत आकडेवारी संकेतस्थळावर उपलब्ध. यवतमाळ नगर परिषद निवडणुकीसाठी प्रशासनाची तयारी. शहरात एकूण 2,32,000 मतदार. 248 मतदान केंद्र. 11 संवेदनशील केंद्रांवर प्रशासनाची करडी नजर राहणार. नांदेडमध्ये निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वाहनांचा तपास सुरू आहे. कुंडलवाडीत बैठे पथकाकडून एका वाहनातून 21,50,000ची रोकड पकडली आहे. तर समाधानकारक उत्तर न मिळाल्याने पथकाकडून रक्कम जप्त आहे. अलिबाग निवडणुकीसाठी मवियाकडून तरुण चेहरा रिंगणात. नगराध्यक्ष पदासाठी अक्षया नाईक यांना उमेदवारी. निवडणुकीच्या दृष्टीनं अक्षया यांच्या प्रमुख व्यक्तींसोबत भेटीगाठी सुरू. यवतमाळमध्ये उमरखेड नगर परिषदेची निवडणूक. भाजपा स्वबळावर लढण्याच्या तयारीत. नगराध्यक्ष पदासाठी 17 तर नगरसेवक पदासाठी 104 अर्ज प्राप्त. निवडणुकीच्या अनुषंगाने वर्धा जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवर. निवडणुकीसाठी 7 स्थिर निगराणी पथकांची स्थापना. चंद्रपुरात निवडणुकीसाठी अद्याप एकही अर्ज नाही. अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होऊन 3 दिवस उलटलेत. सिंधुदुर्गात ठाकरेंच्या शिवसेनेच्या सीमा मटकर आज उमेदवारी अर्ज भरणार. सावंतवाडी नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी भरणार अर्ज. रुपेश राऊळ यांनी दिली माहिती. वर्ध्यात 3ऱ्या दिवशी सुद्धा एकही नामनिर्देशन पत्र दाखल नाहीच. उमेदवारांना नामांकन दाखल करण्यासाठी राहिलेत 4 दिवस शिल्लक. छत्रपती संभाजीनगरमध्ये जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्य यांची महाराज यांचा सिद्धपादुका दर्शन सोहळा. लाखो भाविकांच्या उत्साहात सोहळा संपन्न.
गडचिरोलीमधील आदिवासी क्षेत्राबाहेरील महिलांसाठी आहार योजना सुरू. वेस्टर्न कोल फील्ड यांच्या CSR निधीतून योजना सुरू. मनोज जरांगे बीड दौऱ्यावर. नारायणगडाच्या वसतिगृहाचं मनोज जरांगांच्या हस्ते भूमिपूजन. अमरावतीतील लागले IIC अर्थात इस्लामिक इन्फॉर्मेशन सेंटर महाराष्ट्राचे बॅनर. तर बॅनरवर विचारा इस्लाम विषयी असा मजकूर. नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता. आळंदीकडे निघालेला चांगदेव महाराजांचा दिंडी सोहळा आज शुक्रापुरात दाखल. 14 तारखेला ही दिंडी आळंदीत पोहोचणार. पुण्यात बांधकाम व्यावसायिकेला मुंबई उच्च न्यायालयाचा दणका. पोटगीची रक्कम दरमहा 50,000वरून थेट 3.5 लाखांवर. आर्थिक क्षमता लपवणे आणि कोर्टाची दिशाभूल केल्यानं पोटगीच्या रकमेत वाढ. राज्यातील न्यायालयांना 3 टप्प्यात सुरक्षा. राज्य सरकारचे हायकोर्टात निवेदन. न्यायालयासाठी CCTV, मेटल डिटेक्टर, सायबर सुरक्षा, फोन जॅमर आणि आपत्कालीन अलार्म यंत्रणा. आळंदीत माऊलींच्या 750व्या संजीवन समाधी सोहळ्याला उत्साहात सुरुवात. सोहळ्यानिमित्तानं भगवान विठ्ठल आणि संत नामदेव यांच्या पालख्या माऊलींच्या भेटीला. एका महिन्यात पुण्यात 80,000 वाहनांची विक्री. राज्यात सर्वाधिक नोंदणी पुणे RTOकडे. छत्रपती संभाजीनगर महापालिकेतील 224 रिक्त पदांसाठी भरती प्रक्रियेला अखेर शासनाची मंजुरी. पुढील 15 दिवसात जाहिरात प्रसिद्ध होणार. छत्रपती संभाजीनगर विमानतळ विस्ताराची अंतिम अधिसूचना पुढील आठवड्यात. 500 कोटींचा प्रस्ताव शासनाकडे पाठवलाय. सिंहस्थ कुंभमेळ्यापूर्वी कामाला गती मिळण्याची अपेक्षा. छत्रपती संभाजीनगरात मराठवाडा विद्यापीठाच्या 32 अभ्यासक्रमांच्या परीक्षा सुरू. 4 जिल्ह्यातील 233 केंद्रांवर परीक्षा सुरू. 1,30,000 विद्यार्थी परीक्षेत सहभागी. राज्यातील शाळांमध्ये त्रिभाषा धोरण ठरवण्यासाठी शिक्षण तज्ज्ञ डॉक्टर नरेंद्र जाधवांच्या अध्यक्षतेखाली गठीत समिती आज पुण्यात जनसंवाद साधणार. यवतमाळमध्ये CSC केंद्रावर EKYC प्रक्रियेसाठी लाडक्या बहिणींची गर्दी. महिलांच्या गर्दीमुळे केंद्रावरील इतर कामकाज खोळंबले. CSC केंद्रावर अतिरिक्त व्यवस्था करण्याची नागरिकांची मागणी. चंद्रपुरात 64व्या हौशी राज्य नाट्य स्पर्धेची सुरुवात. स्पर्धेत एकूण 14 नाटकांचं होणार सादरीकरण. सिंधुदुर्गात गारठा वाढला. जिल्ह्यात कडाक्याची थंडीसह दाट धुक्यांची चादर. थंडीचा हंगाम असाच राहिल्यास पिकांना जोरदार मोहर येण्याची शक्यता. यवतमाळमध्ये बांधकामांना गती. बांधकाम साहित्याचे दर उतरलेत. वाळू, विटा, स्टीलच्या किमतीत घसरण. घरकुलधारकांना घर बांधताना मोठा दिलासा मिळणार. यवतमाळमध्ये पारा घसरल्याने दिवसात थंडी. पुढील 6 दिवस कडाक्याची थंडी पडण्याचा हवामान विभागाचा इशारा. 3 दिवसापासून जिल्ह्यातील तापमान झपाट्यानं कमी. साताऱ्यातील लोणंदच्या श्री म्हस्कोबानाथची यात्रा उत्साहात संपन्न. म्हस्कोबानाथच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी. रंगीबेरंगी फुलांनी मंदिराची आकर्षक सजावट. हिंगोलीत नदीवरील बंधाऱ्याला दरवाजे नसल्याने पाणी वाया. सेनगाव ते सिंगी नागा रस्त्यावर नदीवर अनेक वर्षापूर्वी बंधाऱ्याचं काम. मात्र बंधाऱ्याला अद्याप दरवाजे नाहीत. प्रशासनाचं दुर्लक्ष. मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी आज अंतिम सुनावणी. आज निकाल येण्याची शक्यता. अपघातात दोषी ठरवलेल्या 2 इंजिनियर्सची अटकपूर्व जामीन अर्जासाठी ठाणे सत्र न्यायालयात धाव. कुपोषणामुळे लहान मुलांच्या मृत्यू समस्येप्रती राज्य सरकारचा दृष्टिकोन बेजबाबदार. उच्च न्यायालयाची टिप्पणी. अमरावतीच्या मेळघाटात जून ते ऑगस्ट दरम्यान 6 वर्षापर्यंतच्या 65 मुलांचा कुपोषणामुळे मृत्यू. मुंबईला आंतरराष्ट्रीय शहर बनायचं असेल तर 2011 नंतरच्या झोपड्या हटवा. हायकोर्टाचे प्रशासनाला आदेश. SRAत बिल्डरची निवड लॉटरीनेच करण्याचे निर्देश.
लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।